शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण लागवड किंवा त्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु यातूनही अशी वेळ येते की आपल्याला लागवडीनंतर बऱ्याच ठिकाणी आपल्या रोपांमध्ये कूज दिसून येते. आता ही कूज होण्याची वेगवेगळी कारणं आहेत, जे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की त्यासाठी आपण रोपांचं किंवा रोपवाटिकेचं योग्य नियोजन करणं किती गरजेचं आहे. तुम्ही यामध्ये बघू शकता की लागवडीनंतरही आज हे ज्या गोष्टी घडतायत ही आहे ह्या पिकातील मूळकूज. या मूळकुजीमुळे काय होतं की इथं तूट पडणार आहे आणि त्यामुळे आपल्या रोपांची संख्या इथं कमी होणार आहे. त्यामुळे याच्या नियोजनासाठी आपल्याला पहिल्या फर्टिगेशनद्वारे इतर स्टार्टर ग्रेड्स बरोबर एखादं बुरशीनाशक नक्की वापरायचं आहे. आता बुरशीनाशक कोणतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही साधं साप घेऊ शकता, एलियट घेऊ शकता, रोको घेऊ शकता, कॉपरयुक्त बुरशीनाशक घेऊ शकता किंवा इतर बुरशीनाशक की जे स्टार्टर ग्रेड आपल्याला द्यायची आहे ती फार हायर रेंजची नसेल तरी चालेल. आपल्याला इथे फक्त ह्या मूळकुजीवर तोडगा काढायचा आहे, ती थांबवायची आहे आणि त्याला नवीन मुळं फुटतील अशी स्टार्टर ग्रेडमध्ये आपण ZX100 घ्या किंवा मायक्रोन्यूट्रन घ्या, अशा ग्रेड टाकून ते रोप आपल्याला वाचवायचे आहे आणि वाढवायचे आहेत. धन्यवाद.